नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। कर्डिले प्रचाराला जनतेची साथ, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांचे साहेबांच्या आठवणींनी डोळे पाणावले। कर्डिले साहेबांचा वारसा, साहेबांच्या तालमीत घडलेला खेळाडू कोणता डाव कुठे टाकायचा, अचूक अंदाज। राहुरी तालुक्यात भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी पत्नी प्रियंका कर्डिले व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योती गाडे यांचा गावभेटी दौरा सध्या प्रचंड जोरात सुरू आहे। गावागावात होत असलेले जल्लोषात स्वागत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कर्डिले यांच्या प्रचाराने वेगळीच उंची गाठली आहे। तसेच प्रचार सभांमध्ये बोलताना प्रियंका कर्डिले यांनी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण करून देत भावनिक साथ घातली। साहेबांनी मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला, उर्वरित कामे अक्षयदादांच्या माध्यमातून न सांगताही पूर्ण होतील। साहेब, गेल्यापासून तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने साथ दिली तशीच साथ अजून 1 महिना द्या, पुढे फक्त आदेश द्या, काम आम्ही करून दाखवू। राहुरीची जनता हाच आमचा खरा आधार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले। यावेळी नागरिकांनीही कर्डिले कुटुंबाविषयीचा विश्वास व्यक्त करत जोरदार प्रतिक्रिया दिल्या। साहेबांकडे काम फक्त करायचे, सांगायचे आणि ते आपोआप पूर्ण व्हायचे। आता त्याहून 1 पाऊल पुढे जाऊन अक्षयदादा विकासाला नवी गती देतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींनी वातावरण भावूक झाले। त्यांच्या कार्याचा उल्लेख होताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले। दरम्यान नागरिकांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया देताना सांगितले की अक्षय कर्डिले हे शिवाजीराव कर्डिले यांच्या तालमीत वाढलेले नेतृत्व आहे। कोणता डाव कधी आणि कुठे टाकायचा याचा अचूक अंदाज त्यांना आहे। ही फक्त अक्षयदादांची निवडणूक नाही, तर ही आपली सर्वांची निवडणूक आहे। एकंदरीत विकासाचा ठोस वारसा, तसेच भावनिक जोड आणि जनतेचा वाढता पाठिंबा यामुळे राहुरीत अक्षय कर्डिले यांच्या विजयाची चर्चा रंगू लागली असून प्रचाराला आता निर्णायक वळण मिळत आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। आमच्यासारखं बहिरवाडी छोटं गाव असो, डोंगरगण असो, मांजरसुंबा असो, हे गावं खरोखरच जिल्ह्यात, राज्यात आणि देशात नावलौकिकाला आली। या गावाच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही पण आमच्या गावचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय आणि या विकासात सर्वात मोठा हातभार आपल्यातले देव माणूस म्हणजे माननीय कर्डिले साहेब। साहेब आपल्यात नाही हे आजपर्यंत मन मान्य करीत नाही। ज्यावेळेस फोटोला हार चढतो त्यावेळेस खरोखरच मन आतून फार भरून येतं की एवढं करता करता, जनतेची सेवा करता करता त्या माणसाने शेवटी देह ठेवला। आपल्या जनतेची तळमळ, सर्व सारखं त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा आणि मी किती करू आणि किती नाही, किती डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं तरी त्यांचा आराम हा विषय नव्हता। आराम करायचाच नाही। माझी जनता त्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवत राहायचे। आपले छोट्यातले छोटे प्रॉब्लेम असो किंवा मोठे असो, घरगुती असो, सर्व बंगल्यावर गेले की सॉल्व्ह होईल। निवडून आलेले आहेत, फक्त आपल्याला एकच काम करायचंय की साहेबांना आपल्या 35 ते 36 हजाराचं लीड भेटलं होतं। आपल्याला कमीत कमी दादांना 1 लाखाचं लीड देऊन महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशात दाखवून द्यायचं आहे की आम्ही कर्डिले साहेबांचे म्हणजे शिवाजीरावांचे मावळे आहोत। जरी आमचा राजा आम्हाला सोडून गेलेला असला तरी हे मावळे कुठंच कमी पडणार नाहीत। येत्या 23 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी अक्षयदादाला भरघोस मताने विजयी करावं, हीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे। कारण ही निवडणूक अक्षयदादा आमदार होण्याची नाही, तर आपण आमदार होण्याची। आपण सर्वच उमेदवार आहोत। ह्या पद्धतीची निवडणूक आपल्याला लढावं लागणार आहे। कुठेही गाफील राहण्याची आपण हे करू नये। सर्वांनी काळजी घ्यावी। सर्वात आधी आपल्या घरातील मतदान घडवून आणावं। आपल्या वॉर्ड वाईज मत 2 महिन्यांनी पुढे जाऊ। 2 महिने
आहेत नाही, पण साहेबांच्या रूपाने आज आपल्याला अक्षराला आपल्या समोर आहे. दरेवाडी ग्रामस्थ आणि अक्षय दादा कंदिले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आलेल्या सर्व दूधवाला म्हणून आणि सर्व सुखादुःखात त्यावेळेस रेडगे साहेब आणि अडचणी सोडवायचे त्यांचं अस्तित्व उगत कसा झाला. आपल्या या संपूर्ण नगर राहुरी पाथर्डी असो संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी किंवा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अहिल्यानगरीच्या महापौर पटेल साहेबांच्या कन्या ज्योतिताई गाडे उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक चेअरमन श्री जोडगे. ज्यावेळेस निवडणुकीचा प्रचार जेव्हा साहेबांनी स्वतः या ठिकाणी आखला होता त्यावेळेस आपण या आश्रमाच्या ठिकाणी निवडणूक आपण हरल्यानंतर आपल्या परिसराला किती उणीव आपल्याला भासली होती आणि नंतर आपण नाही तर ही निवडणूक आपल्याला 5 वर्षानंतर परत या ठिकाणी साहेबांसाठीच करावी लागत. साहेब आपल्यातून गेले पाणी आणणं, गोरक्षनाथ गडाचा विकास, गोरक्षनाथ गडा 8 दिवसामध्ये 1 कोटीचं काम केलं आणि वरती लाईट नेली. अनेक काम म्हणजे साहेब पुढेही करडेले साहेबांनी केलेलं काम आपल्याला दिसतं. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी होतोय. मी साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी एवढे जायचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे दरेवाडीचे सरपंच अनिल किशोरांडे, नागरदेवळेचे उपसरपंच सोनू शेख, त्याचप्रमाणे तसेच आपल्या मांजरसुंबा गावच्या सरपंच रुपालीताई कदम, तसेच बहिरवाडीच्या सरपंच येवलेताई. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.